पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या 7 वर, सर्वाधिक धोका गर्भवतींना, आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण सुरू। उदगीर शहरात महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडायला उशिरा परवानगी, यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर। नीट पीजी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर, 11 ऑगस्टला 2 सत्रांमध्ये होणार परीक्षा। परीक्षेच्या 3 तास आधीच तयार होणार प्रश्नपत्रिका। पेपरफुटी विरोधी विधेयक विधानसभेत सादर, 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद तर 1 कोटींचा दंड सुद्धा। पेपरफुटीला आता चाप बसण्याची शक्यता। पेपरफुटी विरोधी विधेयक विधानसभेत सादर, 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद तर 1 कोटींचा दंड सुद्धा। विधान परिषदेत अंबादास दानवे पुन्हा आक्रमक, शालेय गणवेश दाखवून उपस्थित केला सवाल। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर अपडेट नाही, रुग्णांना डिस्चार्जच मिळेना। नवी मुंबईच्या कामोठेमधील एमजीएम रुग्णालयातला प्रकार। आरटीओच्या विलंब पासिंग निर्णयाविरोधात पुण्यात रिक्षा चालक आक्रमक, दंड आकारणं अन्यायकारक असल्याची रिक्षा संघटनांची भावना। दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरामध्ये शनिवारपासूनच मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू, गुरुवारपर्यंत मुख्य मूर्तीचं दर्शन बंद राहणार। 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती जिल्ह्यात दमदार पाऊस, दुबार पेरणीच्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा। नंदुरबारच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, आशियाई बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नारायणी मराठे बनली युवा चॅम्पियन, जिंकली 2 सुवर्ण पदकं।